आवडत होतो कोणी एक जणाची पत्नी दिसायला खूप सुंदर होती, त्याला ती गुणी आवडत होती पण तिचे गुण नव्हते आवडत. गुण म्हणजे तिला असे गायक लोक बघितलं का भजन शिकायचा नाद होता, पेटी घरी न्यायची आणि रियाज करायची, कळत काही नव्हतं, ताल नाही स्वर नाही, उगत जालशा गायसारखं मोकार ओरडायची. आता ह्याला ही गुणी आवडत होती पण हिचे गुण नव्हते आवडत. तिनं भजन सुरू केलं किंवा पटकन दुसऱ्या दरवाज्यातून निघून जायचं. एक दिवशी नजर चुकीने बघितलं, नवऱ्याने तिकडे या, रोजच गंमत बघते म्हणली मी तुमची, माझं भजन सुरू केलं बाहेर निघून जातात, माझं भजन पटत नाही का, माझं भजन आवडत नाही का, माझ्या भजनात काय फायदा नाही का तुम्हाला. ए माय कोण म्हणतं फायदा नाही, अगं तुझ्या भांडणात माझा लय फायदा झाला. काय काय शेजारच्या माणसानं 10 लाखाचा बंगला मला 5 लाखाला ऐकला, निघून गेला, असला शेजार नको म्हणून. म्हणजे शेजारी सुद्धा वैतागले होते विठायला. आमच्या देवाचं तसं नाही. कोण तुझे रूप कोण तुझे नाम, कोण तुझे रूप कोण कोण तुझे रूप कोण तुझे नाम, 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 कोण तुझे रूप कोण तुझे नाम. देई माझा प्रेम सर्व काळ, देई माझा प्रेम सर्व काळ, कोण तुझे रूप कोण तुझे नाम, कोण तुझे रूप कोण तुझे सर्व काळ, कोण तुझे रूप कोण तुझे नाम, कोण तुझे रूप कोण तुझे नाम. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, अनंताचे गुण अनंता पार, नकळते साचार श्रुती शास्त्रा, अनंत म्हणती माझ्या स्वामी ते. ओ महाराज काय किती किती प्रमाणात देऊ तुम्हाला सांगू. म्हणून महाराज म्हणतात आवडी बाहेरून आलं की कुत्रं पळतच जायचं आणि मालकाच्या गळ्यात टंगडे टाकून तोंड चाटायचं. आता तो गाढवा त्या लक्षात आला, असं करावं लागतं काय की तेव्हा खायला मिळतं. आणि त्या गाढवानं काही विचार करा ना, मालक तिकडून आला की पळत गेलं आणि त्याच्या गळ्यात टंगडे टाकून लागलं तोंड चाटायला. असं बद केलं का नाही काठीने ते गेलं. ते म्हणलं काय मिळेल मालकाचा, मी मरणाचं काम करतो आणि मला काम झालं की नदीला सोडून देतो, कुठं रान कुठं खा, आणि तू बिना काम असताना एवढा खर्च करतो. मला वाटलं असं केलं तर खायला मिळेल, तसं केलं तर मारलं मालकाने. असं का? ते म्हणलं त्याचं कारण आहे मालकाने ते तुला सांभाळलं कारण तू त्याची गरज आहेस, आणि मी बिना कामाचा असताना एवढा खर्च करतो कारण मी त्याची विठाला.